बसल्या बसल्या तोपर्यंत रेसिपी तरी बघू काय की. रात्रीला वांग्याची भाजी नाही तर गवारीच्या शेंगा करते. कशा करतात ते बघते. आता माझी पद्धत मलाच आठवणं आली. आता किती दिवस झालं स्वयंपाक पाणी हातात नाही तर पोरीच करतात. आता मला काय आठवणा झालं काय नाही तर मी भाजी करायची बारी हाय. भाजी तरी बघते नाही तर मग मला ओरडायच्या होता दोघी बी. घरामध्ये काम बी म्हणाय की काय? नाही, काम झाले सगळे. जरासं भांडे बिंडे राहिले असतील दुपारचे जेवलेले. आता करावं म्हणलं होतं जाऊन. नाही, मी तेच म्हणलं की मोबाईल घेऊन रिकाम टेकड्यावानी बसल्या. काम बिम संपलेत काय की? शेवंती कुठं गेली? घरात ते काम सगळे केल्याशिवाय निवांत 1 मिनिट बसायचं नाही बघा, समजलं काय? आरामशीर बसून मोबाईल मध्ये टुकटाक करत राहायचं. काम करायचे घरातले सगळे काम. रिकाम बसायचं नाही घरामध्ये. मला असं बसलेलं खपत नाही बघा. नाही, सकाळपासून कामच केले. आता जरासं बसले होते 5 मिनिटं. म्हणलं जरासं बसाव तरी काय की पाय लय दुखू लागले. सकाळी उठले होते 5:30ला. अंगण झाडझूड केली, पाणी टाकलं, रांगोळ पण टाकली बाहेर. सगळे कामं करून घेतले, स्वयंपाकही केला. आता जेवण बिवणं झाले. मी म्हणलं जरासं बसाव काय की 5 मिनिटं आणि नंतर भांडे घासून घेवावं. मी भांडे घासते, शेवंताला धुवायला लावते. आणि संध्याकाळी स्वयंपाकाचे काय टेन्शन घेऊ नको, आम्ही करतो दोघी जणी मिळून. ते तर तुमच्या दोघीलाच करायचंय. स्वयंपाकाचं सकाळचं आणि संध्याकाळचं मला काहीच सांगायचं नाही. मला गरमागरम जेवण झालं, आवाज द्यायचा, वाढून द्यायचं आणि सगळं मी जवळ जेवण होईपर्यंत मी आजूबाजूलाच कुठेतरी थांबायचं. बसायचं पण नाही, समजलं ना? नाही तर मला इतकं वाईट नाही मग. बापू, शिलावणी तर लय डेंजर आहे. सासू सुद्धा भियायली तर. बापू, मला माहीत नव्हतं. मी सासरी तर मरणाचं कामं करते. माझ्या सासूला मी केव्हा बोलाव रे देवा. शिलावणीकडून घ्यावं लागते शिकून गड्या. नाहीतर आपलं काही खरं नाही. मी कामं करून करून नुसती मरायली मी माझ्या सासरी. आता वहिनीकडून तरी टिप्स घेते कसं बोलायचं आणि कसं राहायचं ते. बापू, ही शांताबाई एवढी भानकुदळी बाई आहे आणि एवढी कशी भ्यायली गड्या. विचार करावा लागेल याच्यावर. हो, ते आमचंच काम आहे, आम्ही करतो. काही काळजी करू नको. संध्याकाळचा स्वयंपाक, सकाळचा स्वयंपाक, नाश्ता, चहा, पाणी जे काय लागते ते फक्त आवाज द्यायचा. शेवंतीला पाठवते मी सगळं काय घेऊन तुझ्याकडं ना. असंच पाहिजे. चहा घेऊन आले. पोरीवा, चहा पिऊन घ्या. आता हे कोणता येळ आहे चहा प्यायचा? आता चहा कशाला केला? साखरपतीचा विनाकारण ना सोडा. अगं शिला, मी म्हणलं रुपाली आली, म्हणलं रुपालीसाठी कराव. रुपाली, चहा प्यायचा, पिऊन घे ना मग बसून. नाही वहिनी, चहा नंतर येऊन पिवता नाही का? आता मला पिवा वाटना झालाय. तिला प्यायचा नाही, मला प्यायचा नाही. आम्ही घंटाभर बाहेर चाललो, नंतर आल्याच्या नंतर बनवायचा गरमागरम व्यवस्थित अद्रक बिद्रक टाकून. ठीक आहे? आता तुम्ही दोघी जणी प्यायचा असेल तर पिऊन घ्या, नाश करायचा नाही अजिबात. आईचा भोग कुठली की चहा बनवायचा म्हणा हिला नंतर आल्यावर. आता ढोसायचा, आता ढोस नाही तर भय घराच्या बाहेर गधडे. आणि गेलीस की काळं पांढरं कर तिकडं इकडे येऊच नको बघ. तू आलीस तर तो तोंडच फोडते. आता लय झाले तू हे नाटकं. म्हणते गधडी तिकडून आल्यावर मला चहा द्या म्हणून गरमागरम अद्रक टाकून. तुला जहरच टाकून देते कुत्री कुठली की. नोकरानीसारखं काम करून घ्यायली माझ्याकडून. हो ठीक आहे, नंतर आल्यावर मी करून देते ना चहा. नाही तर मग शेवंता करून देते. अद्रक बिद्रक टाकून, काळे मिरे बिरे टाकून चहा करून देते मस्त पैकी. जा, तोपर्यंत तुला बाहेर जायचंय ना, जाऊन बस जाय. रुपाली, ये बाई नंतर चहा करते तुझ्यासाठी पण. हो काकू, येते, चहा प्यायला येते मी. चल, निघायचं का रुपाली? हो वहिनी, चला ना. काकू येते थोड्या वेळानं. हो चालेल, ये बाई. काय हो बाई, काय ये बाई, तुझ्या का डोक्यात काय शेण भरले की काय ये? काय डोकं पिकं फिरले तू? मला कहाचे का मला आवायलीस? कोणता पाप बीप केला की काय मी? मला त्या मस्तपैकी फिरायला आता इकडं तिकडं आणि मला तू काम लागायलीस घरातले. त्याच्या पुढं मागं पुढं चहा घेऊन हिंडाव लागायला. आई, तुला कसं करू मला काही कळना झालंय बघा. मी त्या शिलीला लय मारायची. मग डोकं खराब करू नका बघ. तुम्हाला सरळ सांगायले, मी घरची नंद असताना ती भाऊजळी होय मी काय ती नंद नव काय नव माझ्याकडून कामं करून घ्यायली तिनं. आणि तू सांगायलीस मला काम बिम. नंतर ये दुह्यासाठी चहा ठेवते मी, नाही तर मग शेवंतीला करायला सांगते. आई, मला कसं मी काय करू मला कळच ना. मी एक जीव देऊ का आई? मला खरं ते सांग बघ. आता माझं मयानं सण होईना गड्या या बाईचं. हिनं माझ्या डोळ्यापुढं आली तरी मला लय राग यायलाय बघ. हिनं माझ्या डोळ्यापुढे येऊच नाही बघ. तुला ते खरं ते सांगायले, नाही तर हिला हिच्या माहेरा नेऊन सोड, मी तुला करून खाऊ घालते गड्या. मात्र आता हिला इथं ठेवू नको बघ.
घे ना घे, तिचा जीव तू घे, ती तू हा जीव घेते. मस्तपैकी एकमेकीला दोघी जणी उरावर बसू बसू मारा, नाही का? तुम्हाला तेवढंच येते, दुसरं तर काही येत नाही. ती येडी झाली म्हणून तू बी येडी भय, आणि तिचा कुत्र्यावानी मार खाय. ती काय तुला ऐकत नाही, काही नाही. त्या दिवशी डेमो बघितला ना, किती तुला मारलं ते कुत्र्यावानी. अजूनही तुला तेच करायचंय, कर. ती काय मरत नाही, मात्र तुला मारल्याशिवाय ती सोडत नाही. आणि मधात मी येत नाही, लक्षात ठेव. मग दोघी जणी काय करायचं, ते झिपोट्या किती वडायच्यात आणि वडून घे. आणि ॲडमिट होय, जर जरासा जीव राहायला तुझ्यामध्ये तो तुला ॲडमिट करायला नेते बघ मी. समजलं ना? एवढं करता येते मला, दुसरं काही करता येईना हले. आणि माहेराची गोष्ट तुझे बाबा ऐकना झाले तर बाबाला सांगावं लागते. आणि हे जर गोष्टी मी सांगितल्या ना, शिली घरात एकही काम करणार हली आम्हालाच लावायली, तर तुझे बाबा ऐकणार नाही. तर तुझे बाबा म्हणतील शेवंतीच नाटकं करायली, शेवंतीला गावाकडे तिच्या नवऱ्याकडे पाठव म्हणून. दोघीचे तसंच मरण होणार आहे, लक्षात ठेव. आता पहिली मिनी गेली तिकडं, आणि शिरी इथं येऊन उपी त्रास करायली आपल्या दोघीच्या जीवावर. जोपर्यंत मिनी येत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही आपल्या दोघीचं. असं काम करून करून मरायचंच काम आहे बघ. हो बाईन, हाय बाईन, ठेव बाईन, असं करूनच तिला बोलावं लागणार आहे. आणि तू बी व्यवस्थित तिला वहिनी म्हणत जाय, नाही तर तुझ्या झिपोट्या हलवायची होय तिनं. बरं झालं आई सांगितलंस ते मला, ये तिनं मला मारायची भय म्हणून. लय चांगलं सांगितलंस. जरासं तिला अंगामध्ये धटपणा आणू नको. आपण दोघी जरी मिळून तिला मारलं ना आई, तर तिनं काहीच करू शकना, समजलं काय? पण तिचा मला एकटीलाच मार खावावा लागायलाय ना. तू काही मधात येत नाहीस, काही नाहीस, त्याच्यामुळे ती मला ऐकना झाली. तिच्या अंगात ताकद आहे, मरणाचं खाते, दुसरं काय करणार आहे? खाते आराम करते, खाते आराम करते. कोणते कामं नाहीत, काही नाहीत. बाईच्या अंगात ताकद राहणार नाही तर कसं होईल सांग बरं मला. माझ्या नवऱ्याच्या इथे काय बराबर नाही, काही नाही. तू इथे सोय होते म्हणून वाटलं, तर तू इथे काही सोय होई ना हाली. मला नुसते कामं करावं लागायले, तर असं वाटच ना हाले म्हणून मी नंद हाय, या घरची लेख आहे म्हणून काहीच वाटना झालंय तुला बी मलाही बी. आता नाही बाई, आपल्यामध्ये जोर नाही. मार खायचाय जोर नाही, कोणाला वाचवायचाय जोर नाही. आतापर्यंत होता जोर, मी बोलत गेले, मात्र माझ्या अंगामध्ये बिलकुल ताकद नाही बघ. त्या शिलीला तर सांभाळण्याची बिलकुल नाही बापा. ती ऐकत नाही गे माय. मला मारायची होय, मग हे केस लुचून काढायची होय, अगोदरच केस गळायले तर मग तू बघून घे. तुला जर तिच्या नादी लागायचे, तुला खेटायचे तिला, तर कर, काय करायचं ते कर. मी काही करणार नाही बघ, तुला वाचवणार बी नाही. मग मी तिला मारायला प्रयत्न बी करणार नाही. नको. मी विचार जरी केला तर मला स्वप्न पडायले तर आजकाल की माझ्या शिली मला मारायली म्हणून कुत्र्यावानी. त्याच्यामुळं ना मी तिच्या नादी लागत नाही. तुला लागायचं तर बिंदास लाग बाई, मला काही घेणं देणं नाही आता कोण्या गोष्टीवरून. तुला सांगण्यात काही फायदा नाही, तू काही ऐकत नाहीस. करत जाय तुला काय करायचं ते. हा रुपाली बोल, आता काय म्हणते? आपण आलो बाहेर, तुला काही जे बोलायचे ते बोलू शकते बिंदासी, तर कोणी ऐकायला नाही, काहीच नाही बघ. अहो वहिनी, मला ना तुम्हाला बोलायचे, पण मी कसं बोलू ते समजना झालंय हो. अगं तुला जे काय मनात आहे ना ते बिंदास बोल. मी काय म्हणणार आहे का तुला? तू तिथून मला विश्वासानं चालीस ना सांगण्यासाठी काही ना काहीतरी. तुझ्या मनात होतं म्हणून चालीस की तू एवढी सख्खी जवळची मैत्रीण शेवंत असून सुद्धा तू तिला सांगना गेली. तुझ्या आईला सांगितलं नाही, किंवा अदरवाईज दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला पण तू सांगितलं नाही. तुझ्या स्कूलच्या फ्रेंड होत्या, तू त्यांना सांगितलं नाहीस. पण माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे आलीस ना सांगण्यासाठी. मग काय जे काय तुला बोलायचं तू ते बोल. मी सगळं ऐकते बिन, तुला त्याच्यावर सोल्युशन पण सांगते. काय सांगायचं ते सांग. अहो वहिनी ना, माझा ना नवरा ना व्यवस्थित राहत नाही घरामध्ये. ते ना म्हणजे तुम्हाला कसं बोलू, मला काही समजच नाही आले. मला ना सांगायचं म्हणजे मी खूप विश्वासानं आले हो वहिनी तुमच्याकडे, पण मला जे काही सांगायचं आहे ना तर ते मला सांगताच येत नाही आहे बघा. मी म्हणजे मनामध्ये ना असं एकदम भीती वाटल्यासारखी वाटते. म्हणजे कसं कुठून सुरुवात करू ते पण कळत नाही आहे वहिनी हो. हे बघ रुपाली, तुझी गोष्ट काय, माझी गोष्ट काय, एकसारखीच बघ. तू बाई हसन, मी बी बाई आहे. तुला बी काहीतरी प्रॉब्लेम असेल, मला बी काही प्रॉब्लेम असतात. पण त्याला ना आपल्याला ना नेहमी निपटायचं असतं. म्हणजे त्या गोष्टीवर असं ओझं घेऊन, डोक्यावर ओझं घेऊन, मनामध्ये त्रास घेऊन असं चालायचं नाही, आयुष्य काढायचं नाही त्या गोष्टीमध्ये. जर तसं करत राहिलो ना आपण, तर मग नेहमीसाठीच ते टेन्शन आपल्या मागं असतं बघ. त्याला काही ना काहीतरी तोड द्यावा लागेल की नाही आपल्याला. म्हणजे त्या गोष्टीमधून आपल्याला बाहेर पडायचे, तर तू म्हणजे कोणाला तरी सांगशील तेव्हाच त्याच्यावर ते उपचार सांगेल ना पुढचा व्यक्ती. असं म्हणजे मनामध्ये ठेवून ठेवून इरून जायचं, टेन्शन घेत राहायचं. मग दुसऱ्याला माहीत नसतं ना की नेमकं तुला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, तू काय त्रास सहन करत आहे किंवा काय आहे काय नाही. आता तुझ्या नवऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे तर तू मला थोडं स्पष्ट करून सांग. भिऊ तर बिलकुल नकोस, कारण मी तुझ्यासाठी तू लेडीजच आहेस बघ. पहिली गोष्ट तू लेडीज, मी लेडीज, बिंदास्त बोल. एक काम कर, तू समज की तू तुझ्या एका जवळच्या एकदम मैत्रिणीला सांगतेस किंवा एखाद्या बहिणीला, तुझ्या बहिणीला सांगतेस, असं समजून सांगून दे. हां, असं एवढं टेन्शन घेऊ नको. मी जे काय आहे ते मी बिंदास त्याचं उत्तर देईल बघ, तू काय काळजी करू नको.
वहिनी ना, मला माझ्या लग्नाला ना 2.5-3 वर्ष जवळपास होत आलेत बघा. आणि ना मला बाळ झालं नाही अजून पण. आणि मग सगळ्यांना काय वाटतं की म्हणजे माझ्यामध्येच काहीतरी खोट आहे म्हणून. मेन कसं आहे माहिती आहे का, माझा नवरा ना घरी राहतच नाही. म्हणजे तो ना बाहेरच राहतो. आणि मला असं वाटते ना, तो माझ्याशी बरोबर बोलत पण नाही, माझ्याशी बरोबर वागत पण नाही. मला असं वाटतं त्याचं बाहेर कुठंतरी लफडा आहे माहिती आहे का. म्हणजे असं म्हणजे बायको म्हणून त्याला कधी वाटतच नाही वहिनी मी. ते ना म्हणजे एकदम असं बिना ओळखीसारखं माझ्यासोबत वागतो. त्याच्या कामापुरतं तो काम करतो. फक्त त्याला जेवण द्यायचं असेल तर मला जेवण मागतो, पाणी काढून द्यायचं अंघोळा तर पाणी काढून दे म्हणतो. त्याचे कामं करायचे असते ना, ते सगळं कामं करून घेतो माझ्याकडनं. पण म्हणजे जे प्रेम वगैरे असतं ना वहिनी, की लावायला पाहिजे, नवऱ्यानं जीव लावायला पाहिजे, तो नाही. ते असं नाही बघा. म्हणजे असं काही घेऊन देणं, कधी मार्केटला घेऊन जाणं, कधी ज्यूस पाजवणं, कधी असं म्हणजे कधी कधी साडी घेऊन देणं, असं काहीच नाही वहिनी. मी एवढी कंटाळून गेले ना तिथं गावात. मला सगळेजण लोक असं बघतात ना, खूप वाईट वाटतं वहिनी. आता बघा, गेल्या वर्षीचे आमच्या बाजूच्या काकूच्या इथं म्हणजे सून आली, त्याची आली आता, म्हणजे नवीन लग्न झालं त्यांच्या मुलाचं. तर बघा तिला दिवस पण गेले वहिनी. मग सगळेजण, मग मला त्याला वाटते की घरच्यांना, माझी सासू पण माझे तिरस्कार करत राहते आता, बरोबर बोलत नाही, काही नाही. नंद पण माझी खूप टोमणे मारते मला. आणि मला ना खूप टेन्शन यायला लागले हो वहिनी. माझ्या आईला पण खूप टेन्शन यायला लागले. असं वाटते की म्हणजे बघितलं ना, तुम्हाला माहिती आहे ना, माझी मोठी बहीण घरीच असते. तिनं लग्नसुद्धा केलं नाही. तिचं एका पोरावर प्रेम होतं, मग तिने ते घरच्यांनी करू दिलं नाही. त्याच्यामुळे मग ती घरीच राहिली, बिना लग्नाचीच राहिली. तिनं काही लग्न केलं नाही, काही नाही. आता ती माझ्यापेक्षा 3-3.5 वर्षानं मोठी आहे वहिनी. माझं लग्न झालं तर माझ्यासोबत माझं असं होत आहे वहिनी. मी काय करू, मला काहीच कळत नाही आहे. मी माझ्या नवऱ्याला पण समजून सांगितलं की तुम्ही असं का करता, काय नाही. तर ते मला काही बोलतच नाही, ते सांगतच नाहीत वहिनी. पण मला एवढं 100% माहिती आहे त्यांचं बाहेर कुठेतरी लफडं चालू आहे हो. मी काय करायला पाहिजे, मला तुम्ही थोडंसं सांगा. मी एवढं म्हणजे खूप कंटाळून गेले बघा माझ्या आयुष्याला. रुपाली, तुझ्या लग्नाला 2.5-3 वर्ष झालेत, काय असं जास्त 30-40 वर्ष झाले नाहीत, काही नाही तेवढं टेन्शन घ्यायला. आणि राहिली दुसरी गोष्ट की तुझा नवरा तुला जीव लावत नाही, तर मग तू तुझ्या घरच्यांना, सासूला, तुझ्या सासऱ्याला, तुझ्या नंदेला पण सांग, तुझ्या आई वडिलांना पण सांग. ह्या गोष्टी तिथं त्यांचं एक हे बसव, मीटिंग बसव तुमच्या घरच्यांची, आजूबाजूवाल्यांना पण जमा कर. हे माणसं याच्याशिवाय सुधरत नाहीत. सरळ सांगायचं, म्हणायचं मला हा बरोबर बोलत नाही, माझ्यासोबत बरोबर राहत नाही आणि कुठं बाहेर पण घेऊन जात नाही. तुला जे काही सांगायचं तो बिंदास सांग. आई वडिलांना पण भिवू नको, सासू सासऱ्यांना पण भिवू नको, कोणाचं काही टेन्शन घेऊ नको. तुझी लाईफ तुला वाटत असेल की बाबा बरबाद होत आहे आपली लाईफ, या 3 वर्षामध्ये तुला काहीच भेटलं नाही आहे, तर मग तुझं तिथं राहण्यात काहीच अर्थ नाही आहे. बघ रुपाली, तुझं आयुष्य असं व्यवस्थित म्हणजे व्यर्थ करून घेऊ नको. तू त्याच्यावर काहीतरी निर्णय घे. जर तुला खरंच तो जीव लावत नसेल, तुला त्या सरळ सांग. तुला जर माझ्यासोबत राहायचं नसेल ना म्हणाव, तर मग राहू नको माझ्यासोबत, मी घटस्फोट घेते असं त्याला धमकी दे. बाकी काही करू नको, त्याला सांग. आणि तो जसा राहतो ना, तू त्याचे कामं पण करू नको, सासूला पण सांगून दे. आणि थोडंसं नुरुबाबामध्ये राहायचं, भीती घालायची पुढच्या माणसाला, भ्यायचं नाही. जेवढं भिशील ना, तर तेवढं जास्त भीती घालणार तुला. तू पण बिंदास राह. थोडं जरी काही वाकडं ते वेडवाकडं बोललं ना, तुझ्या घरच्यांना फोन करून सांग, तुझ्या आईवडिलांना सांग. ठीक आहे, एवढं टेन्शन घेत बसायचं नाही गं, ह्या गोष्टी निपटायच्या. 2.5-3 वर्ष झाले तर काही जास्त वर्ष झाले नाही तुला. तुझी सासू एवढी तिरस्कारानं बघते, तुझी नंद तुला टोमणे मारते, आजूबाजूचे पण आजूबाजूवाल्यांना काही घेणं देणं नसते, घरचेच बोंबलत राहतात माहिती आहे का. ठीक आहे ना, तुझ्या बाजूच्या काकूच्या बाईला त्या सुनाला दिवस गेलेत, तुलाही जातील, एवढं काय विचार करायचं. राहिला प्रश्न फक्त तुझा नवरा तुझ्यासोबत बरोबर राहत नाही, त्याला जाग्यावर आणण्यासाठी तुला तुझा जे स्वभाव आहे ना, तुला आधी स्वभाव बदलावा लागणार आहे. बघ रुपाली, तुझा स्वभाव बदल. तू एकदम अशी कडक पण, काही टेन्शन घेऊ नको. ते आला काय गेला काय त्याच्याकडे ते तुला भाव देत नाही ना, तू पण भाव देऊ नको. काही दिवस तू करून बघ, 4-6 महिने. जर राहत नसेल मग सरळ म्हणायचं मी काय राहत नाही म्हणायचं, सासू सासऱ्याला सांगायचं मला घटस्फोट घ्यायचा म्हणायचं, मी राहत नाही म्हणायचं, सरळ सांगायची, भीती घालायची. देत तर ते नाही तर देऊ तू बी नकोस, कारण एकदा संसार तुटला तुम्हाला जुटत नाही, मनासारखा तुम्हाला नवराही भेटत नाही. पण शेवंताच म्हणायले माय. पण रुपाली कसं आहे, तुला जर तिथं राहायचंय, आयुष्य काढायचंय, तर ना तू असंच वेडं वाकडं करूनच म्हणजे धक्कामध्ये ठेव सगळ्यांना. बघ नंदेला तर अजिबात घाबरू नको, कारण त्या बाया असतात ना, ते घर तोडायलाच आलेल्या असतात. आता आपणही नंद आहो, तू बी नंद हस, मी बी नंद आहे. मात्र असं जर कोणाच्या घरामध्ये जर वाट लावली ना, संसार तुटायला काहीच वेळ लागत नाही. बघ रुपाली, विचार कर ह्या गोष्टीवर आणि निर्णय घे. असं सहजासहजी रडून पडून जिंदगी काटू नको. तू तुझ्या आईवडिलांना सांग ही गोष्ट. मला जरी सांगितलीस खूप छान झालं. तुला मी जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त तुझ्या आई तुला सांगेल बरं का, कारण त्यांना अनुभव आलेला असतो या गोष्टीचा. आणि सासू जरी ऐकत नसेल, सासूला एकदा सांगून बघ. सासू जरी ऐकत नसेल तर तिला सरळ सांगायचं, बाई म्हणायचं मी वायली निघते म्हणायचं माझ्या नवऱ्याला घेऊन. नवरा जर वायली निघत नसेल तर त्याला सरळ सांगायचं, मग मला माझ्या मनासारखं राहू दे म्हणायचं, तू मधात पडू नको म्हणायचं. कळलं? थोडंसं राग आण मनामध्ये. तू असं ना
अशी मुळमुळ वागू नको. असं कडक स्वभाव पाहिजे बाई माणसाचा जर जगायचा असेल तर. असं मुळमुळ बनलं ना तर सासा केस पकडतात आणि नंदाही सोडत नाहीत. नवरे तर पहिले असेच असतात माजलेले. त्याला जागेवर आणण्यासाठी वेळ म्हणजे हे करावंच लागणार आहे बघ. वहिनी मी ते पण केलं होतं. मी पण 4-4 दिवस बोलत नव्हते. लय रडापडी भांडणं बिडणं घरामध्ये झाले, सगळं काही झालं. पण नवरा काही जागेवर येईच ना. काय करू मला ते कळना झाले आता. मी एवढं म्हणजे माझ्या आईवडिलांना मला वाटतं की टेन्शन देऊ नये. सासू सासऱ्यांना तुम्हाला काय वाटते मी सांगितलं नसेल तेव्हाच सांगितलं. नंदेलाही सांगितलं, सासू सासऱ्यालाही सांगितलं, भायाला सुद्धा सांगितलं. भाया बी आहे मला मोठा, त्याला सुद्धा सांगितलं. पण ते ऐकतात एका कानानं सोडून देतात. त्याला माहीत आहे त्याचा लेक कसा आहे, भाऊ कसा आहे, त्याच्यामुळं ते जास्त काही इंटरफेअर करत नाहीत बघा आमच्या दोघांमध्ये. पण मी जे सहन करायला ना ते फक्त माझं मलाच माहीत आहे वहिनी. म्हणून मला वाटतं मी आईबाबाला जर मी सांगितलं ना तर त्यानं टेन्शनमध्ये राहतील. त्याला वाटेल आपल्या मोठ्या लेकीचं असं झालं, घरातच आहे अजून बी लग्न केलं नाही काही नाही, आणि लहान लेकीचं असं. कोणत्या मायबापाला चांगलं वाटते वहिनी सांगा बरं मला की आपल्या दोन्ही लेकराचं असं व्हायलंय म्हणून. आणि मग मी किती मग मला अजून किती वाईट वाटलं की माझी आई जीवन जगता जगता मरणाच्या याच्यामध्ये चालली म्हणून. त्याच्यामुळं ना मी ह्या गोष्टी माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचत देत नाही. आता ह्या गोष्टी मी तुम्हाला का सांगितल्या कारण मला हे कुठंतरी ओपन म्हणजे मन मोकळं करायचं होतं. मी माझ्या आई वडिलांना सांगूच शकत नाही, काही जरी झालं तरी सांगू शकत नाही. हां डोक्यावरून पाणी वरून जाऊ लागलं तेव्हा मी सांगल की बाबा आखरीला. पण आता ह्या गोष्टी मला निपटवायच्या आता वहिनी, म्हणून मी म्हटलं तुम्हाला तरी सांगाव काय की. आणि आता जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी तुमच्या घरामध्ये बघितलं तुमची सासू तुम्हाला किती भिवून राहते हो वहिनी. एका शब्दानं ती डायरेक्ट आपण गेलो हॉलमध्ये तर डायरेक्ट सोप्यावर उतरून उभी राहिली. म्हणजे एवढी काय भीती घातली तुम्ही हो. आणि शेवंता तुम्हाला तुमच्यासाठी चहा घेऊन आली म्हणजे एवढं कसं तुम्ही भीती घालू शकता जरा असं सांगा किंवा मला बी टिप्स द्या की तुमच्या. मी पण वागते तशी. असं मला थोडं शिकावं लागल. मला बी माझं बी तुम्ही म्हणल्या ना मुळमुळी खरंच आहे. मला कोणी काही बोललं ना वहिनी की मी लगेच माझ्या डोळ्यात पाणी येतं मी लगेच रडून देते बघा. मला सहनच होत नाही कोणती गोष्ट. आता तुमच्यासारखं वागायचं म्हणल्यावर मला थोडं सांगा तुम्ही कसं वागावं लागेल काय नाही ते. वागते तशीच बघा मी. अगं रुपाली माझा विषय वेगळा आहे ग. माझं आमचं वेगळं भांडण आहे म्हणून दोघी जणी भिवून होता. नाही तर ह्या कुठं भीत गिऱ्या ग. आम्हाला किती दिवस आहे ना नाचवलं दोघीनं बी. मीना ताईला बिन मला बी किती कुत्र्यावानी कामं सांगणं, वेडवाकडं बोलणं, बराबर न राहणं. ते आमचे बाबा सासरे माझे चांगले होतं म्हणून ते थोडं टिकून आहे व्यवस्थित. आणि थोडं भीती घालायचं म्हणजे मी थोडंसं रागातच बोलते यांना आजकाल म्हणून थोडं भिवून होता. मागं भांडण झालं माझं शेवंताचं त्याच्यामुळे जरा भिवून आहे. नाही तर ही काची हिची काय अक्कल जागावर येते का. त्याच्यासाठी मी जरा असं रागातच बोलते. आता सासूही भिवून आहे आणि शेवंताही भिवून आहे. पण बघितलं नाही का शेवंताच्या तोंडावर कसा राग होता. तिचा राग एकदा मला तोडायचा आहे. आणि तुला माहिती आहे का 2-3 महिने झाले इथंच थांबलेली आहे शेवंता. जायचं ना हरी तिच्या नवऱ्याच्या इथं. त्याच्यासाठी थोडंसं घरामध्ये तांडव सुरू आहे आमच्या. बाकी काय असं काही नाही ग. माझ्याकडून टिप्स घ्यायच्या ना तर तुला फक्त एवढी टिप्स सांगते बघ रुपाली की तू न काय कर ते 4 दिवस बोलत नसेल तर तू 8 दिवस बोलू नको. बघ काही दिवस तू 4-6 महिने काढ तू. होत नसेल तर परत एकदा मला फोन करून सांग. माझा नंबर घेऊन मला कधीमध्ये फोन करत राहे तू. आणि मी तुला सांगत राहते थोडं एवढं टेन्शन घेऊ नको. कोणाच्याही घरामध्ये भांडणं होतात. म्हणतात ना की काही दिवस जर माणूस म्हणजे बिघडलेला असेल तर ते जाग्यावर येते. आता इतके 2-3 वर्ष काढलेसच तू 4-6 महिने बघ अजून ते राहतच नसेल व्यवस्थित तर मग शेवटचा आखरीचा निर्णय घेऊ आपण काही ना काहीतरी. मी पण तुझ्या आईवडिलांना सांगते पण आत्ताच सांगत नाही. पुढे जाऊन काहीतरी बोलूता जेव्हा तू थोडंसं तुला वाटत असेल की बाबा आपल्यासोबत लयच वाईट व्हायले तेव्हा तू मला सांग. मी तुझ्यावर तुला काहीतरी निर्णय सांगते. पण एवढं आहे की ह्याला घरात भिवून बिलकुल राहू नको. बिनधास राह बघ तू. जोपर्यंत तू बिनधास राहत नाही तोपर्यंत तुला असं म्हणजे बोटावरच नाचवणार. तुझा नवरा काय झालं, तुझी नंद काय झालं, तुझी सासू सासरा सगळेजण असेच तुझ्यासोबत राहणार. त्याच्यामुळं ना तू ना असं बिनधास राहा. बिलकुल असं टेन्शन घेऊ नको. साहेब कोण खाल्लं काय कोणी पिल्लं काय काही घेणं नाही. आपापला स्वयंपाक करायचा, बाजूला व्हायचा, आपापल्या रूममध्ये जाऊन बसायचं, वाचन करायचं काहाचं तरी, मोबाईलवर रील्स बघायच्या, व्हिडिओ बघायचे आणि आपापली करमणूक करून घ्यायची. जेवण दे म्हणला ना तर गुणानं जेवण वाढून द्यायचं. पण बाकीचं असं एकदम हो हे करून देते ते करून देते प्रत्येक गोष्टीला हो लावायचं नाही. त्याच्या ऐकून न ऐकल्या आणि करत राहायचं. समजलं काय. एवढं टेन्शन घेऊ नको. चला आता ऊन लय लागायले बघ. बरं ठीक आहे वहिनी. आता असंच करते इथून पुढं. तुमचा नंबर पण द्या मला म्हणजे कधीमध्ये फोन करून बोलता बी येते नाही का. आपल्याला सांगत जा मला थोडं हो म्हणजे फोन करू तुम्ही. हो नंबर देते तुला जे काय प्रॉब्लेम असतील ते सांगत जा मला. हो वहिनी चला मग आता. हो चल. बरं झालं आज नुसती खिचडी कढीच बनवायची आहे. नाही तर एवढं मोठं पीठ चुरावं लागलं असतं आणि ते बनवावं लागलं असतं. कुठपर्यंत बनवायच्या उभं राहून कंटाळून जाते जीव मवायचं. गरमी व्हायली. आता काय करावं यायला खाऊ तर घालायचे.
मग काही असं हलकं फुलकं बनवत राहते. आईला म्हणलं जाऊन खिचडी तू तर टाक, तर मग माय मला म्हणते की तू जाय ग खिचडी बिचडी टाक, कढी बनव, मी जाऊन बाहेरचं अंगण झाडझूड करते, कचरा नेऊन टाकते, जरासं पाणी शिपते. आता संध्याकाळच्या टायमाला काय करायची गरज आहे, सकाळी टाकलं ना उग एक्स्ट्राचे काम, मस्त हवा खात खात झाडझूड करते बाहेरचं, आणि मला घरामध्ये किचनमध्ये गरमीला पाठवायचं. आपल्याला भाजी करायची होती, मग कढी करावं असती ना तिने येऊन. मला म्हणली जराशी कढी बी कर. ह्याला किती खाऊ घालाव रे देवा. ती शिरी बाहेर फिरायली गधडी कुठली की, आणि आता आली तर म्हणून मला चहा करून दे. तिला चहा देत नाही, काहीच नाही, ऐकते न ऐकल्यावानीच करते. हिचं लय झालं. चल माय जरासं शिजायले तोपर्यंत बाहेर तरी जाऊन येऊ काय, की नुसती गरमी व्हायली. जाते 5 मिनिटं कूलरच्या पुढं हवा घेते आणि येते मग इकडं. आता हिच्या खिचडीमध्ये किलोभर मीठ टाकते, बघू ता काय होते ती. नमस्कार मंडळी, तुम्ही सर्वजण कसे आहात? मी मस्त आहे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा मी व्हिडिओ कसे बनवते. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघून आनंद घ्या. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सोनी बंटीचं काय होणार, रुपालीचं काय होणार, आणि आमच्या मीनाताई काय करत आहेत, आणि शीला आणि शांताबाई यांचे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून कळवा. चला तर तोपर्यंत मग बाय बाय.